कधीतरी या आयुष्यात असा एक ऋतू येतो, हिरवेगार नाते सारे पिवळे पाडून नेतो. मनावर साचतो एक सुका एकांत, झाडासारखीच अवस्था होते मग आतल्या आत. एक एक करून गळू लागतात आपल्या माणसांच्या आठवणी. कधी सुकलेले हुंदके उरतात, तर कधी डोळ्यामधले पाणी. ज्या सावलीत कधी सुखाचे क्षण हसले, आज तिथे फक्त वाळलेले उसासेच उरले. फांदीवरून गळताना पान जसे हवेत रेंगाळत राहते, तसेच हे मन सुद्धा जुन्या दिवसांना घट्ट धरू पाहते. पण सुटलेला बंध पुन्हा जोडता येत नाही. ऋतू बदलल्याशिवाय मनाला सावरता येत नाही. मनाचे हे उघडे बोडके झाड मग जगाच्या नजरेत येते. कोणी त्याला एकटे म्हणते, तर कोणी अपयशी ठरून जाते. पण कुणाला ठाऊक असते आतली शांतता, जुने सोडल्याशिवाय नवीन न पेलण्याची ती विवशता. पण गळणाऱ्या प्रत्येक पानात एक गहिरा संदेश दडलेला असतो. निसर्गाचा हाच नियम तर मनाला धीर देत असतो. मातीत मिसळल्याशिवाय नवनिर्मिती नाही, आणि शून्यातून उठल्याशिवाय खरी प्रगती नाही. म्हणूनच खचू नकोस तू मना, तुझी ही पानगळ कायमची नाही. आज जरी ऋतू उदास आहे, तरी तुझी उमेद संपलेली नाही. या कोरड्या डहाळांवर पुन्हा वसंत हसेल, आणि तुझ्या धैर्याला पुन्हा नवी पालवी फुटेल. तुझ्या कष्टाचे हे वाळलेले सरपण उद्या सोन्याचे होऊन चुकेल. धैर्याने सोसलास जो उन्हाळा, तोच वसंताचे गाणे शिकवेल. निसर्गाचा हा खेळ अविरत तुला पुन्हा शून्यातून उठवेल. म्हणून मना, तू हरू नकोस. हा काळही हळूहळू सरून जाईल. आज जी डोळ्यात सुकी पानगळ आहे, उद्या तिथे सुखाची पालवी येईल. तुझ्या शांत निधड्या छातीवर नवा बहर मग अभिमानाने डोलून राहील. निसर्गातील पानगळ आपल्याला जीवन जगण्याचे एक खूप मोठे तत्वज्ञान शिकवून जाते. जेव्हा झाडावरून जुनी पाने गळून पडतात, तेव्हाच तिथे नव्या पालवीची सुरुवात होते. मानवी मनाचेही काहीसे असेच असते. आयुष्यात कधीतरी असा उदास ऋतू येतो, जिथे सगळे संपल्यासारखे वाटते. पण तो शेवट नसून एका नव्या सुरुवातीची नांदी असते. बा भो बोरकर यांच्या निसर्ग कवितांच्या प्रेरणेतून लिहिलेली ही एक विशेष भावनाप्रधान आणि प्रेरणादायी मराठी कविता, मनाची पानगळ. जर हे शब्द तुमच्या मनाला स्पर्श करून गेले, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा.